आपण समोर जे दृश्य पाहत आहात हा इंडियन कोब्रा आहे आणि तो सुद्धा चक्क घरात येऊन घराच्या मध्यभागी ज्याप्रमाणे मंदिरात शंकराच्या पिंडीवर आपण फोटो पाहतो त्याप्रमाणे उभा राहिला आहे. याला उभं राहण्याचं कारण मी आपल्याला सांगतोय आणि एक व्हिडिओ दाखवतोय. नमस्कार, मी काशीनाथ गोरले, आनंदी बाबू यूट्यूब चॅनल. कोकणात राहतो आणि कोकणात जे काय सध्याचे अनुभव आहेत हे खरोखरच अनुभव घेण्यासारखे आहेत आणि ते अनुभव या श्रावण महिन्यात खरोखरच असं म्हणजे मनाला भिडणारे असे अनुभव पाहायला मिळाले. हे पहा, आज श्रावणी सोमवार, पहिला सोमवार आहे, पवित्र असा सोमवार आहे आणि त्याच दिवशी नेमकी नागपंचमी. सुरुवातीला काय होतं, महिला नागपंचमीच्या दिवशी वारुळाला जाऊन पूजत होत्या आणि आता तर या जमान्यात, या आधुनिक युगात काय झालंय, सर्प घरातच येतात. मला असं वाटतं की जवळजवळ आम्हाची घरातच पूजा करा असं सांगायला येत असावेत, पण या मागचं कारण मात्र वेगळं आहे. याच्या मागचं कारण आहे सध्याचं शासन. या शासनानं त्यांचे, या सर्पांचे किंवा वेगवेगळ्या प्राण्यांचे जे अधिवास होते ते नष्ट केले. या कोकणातले डोंगर आहेत, या कोकणातली जंगलं आहेत, या कोकणातल्या नद्या आहेत, हे सगळं संपवण्याचा त्यांनी जवळजवळ ध्यासच घेतलेला आहे आणि हे संपवत आले. त्यामुळे हे जंगलात राहणारे प्राणी सरळ सरळ घरात येत आहेत. लोकांच्या घरामध्ये वाघ शिरतायत, जंगली डुकरं शिरतायत. आता तर चक्क मी तुम्हाला जो दाखवणार आहे सर्प, हा इंडियन कोब्रा, हा सहसा मनुष्यवस्तीत कुठे दिसत नाही, परंतु तो सुद्धा आता मनुष्यवस्तीत आसऱ्याला आलाय असं म्हणावं लागेल. मी आपल्याला पुढील व्हिडिओ दाखवतोय. पहा, व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण काय करतो आहोत आणि शासन काय करतंय. आपण कोकण वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहोत, शासन मात्र हे कोकण नष्ट करण्याच्या मागे लागलेलं आहे. मी तुम्हाला सर्वांना विनंती करेल, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल कोकण हे वाचवलं पाहिजे. सध्या येणारे हे प्रकल्प, अणुऊर्जा आहे, रिफायनरी आहे, हे सगळे प्रकल्प जे आहेत, या प्रकल्पाच्या विरोधात आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे. आणि जर उभं राहिलं नाही तर मात्र खरोखरच या कोकणचा ऱ्हास होतोय. हे कोकण जे आपण स्वर्गाहून सुंदर म्हणत होतो ते आता खरोखरच या कोकणात आत्ता सध्याच नरक यातना भोगाव्या लागत आहेत. पुढच्या पिढी काय करतील हे सांगू शकत नाही. कृपया पुढचा व्हिडिओ पहा, तुमच्या लक्षात येईल. आपण जे दृश्य पाहत आहात हा इंडियन कोब्रा आहे, कारण त्याला आम्ही सर्च केला आहे आणि सर्च केल्यानंतर असं समजलं आहे हा अति जहाल असा विषारी सर्प आहे. काही केल्या जात नव्हता. काही लोकांनी तर त्याचे 2-2, 3-3 फुटावरून सुद्धा फोटो घेतलेत. नाविलाजास्तव सर्पमित्राला बोलवावं लागलं आणि त्याला बाटलीत भरावा लागला. सर्पमित्राने प्रयत्न करून त्याला पकडलाय आणि अशा प्रकारे बाटलीत भरलाय. बाटलीत म्हणजे मोठ्या बरणीत भरलाय आणि बरणीत भरून त्याला दूर सोडून देणार आहे. माझी सर्वांना नम्र विनंती आहे, हा सर्पच नव्हे तर काही 2 पायाचे सर्पसुद्धा आपल्यात वावरताना दिसत आहेत, जे आज कोकण लुटायचा प्रयत्न करतायत, कोकण नष्ट करायचा प्रयत्न करतायत. अशा लोकांनासुद्धा कुठेतरी दूरवर नेऊन सोडणं गरजेचं आहे. त्यांनासुद्धा बाटलीत भरा, त्यांना त्यांची जागा दाखवा, जेणेकरून हे कोकण वाचेल. कोकण वाचवण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करूया. कोकणात आलेल्या विनाशकारी प्रकल्पांना आपण विरोध करूया.